सह्याद्रीच्या रांगांमध्ये असे अनेक कोनाडे आहेत जिथे सूर्यप्रकाश पोचायलाही घाबरतो. काळभैरव दुर्ग हा त्यापैकीच एक. ही कथा केवळ एका सहलीची नाही, तर माझ्या आयुष्यातली आजवरच्या सर्वात कठीण आणि थरारक अशा अनुभवाची आहे. आम्ही 5 मित्र. मी आर्यन, आमचं खंबीर नेतृत्व करणारा समीर, अभ्यासू पण गूढ गोष्टींची आवड असलेला कबीर, आमचा सगळ्यात हरहुन्नरी मित्र नील आणि नेहमी सावध राहणारा श्लोक. नील खरंच खूप हुशार होता. तो उत्तम स्वयंपाक करायचा, गाडी चालवायचा आणि संकटकाळी एखादा जुगाड शोधण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नसे. पुण्याच्या शनिवार पेठेतील आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर आम्ही जमलो होतो. आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि पावसाची रिपरिप सुरू झाली होती. वातावरणात मातीचा तो ओला सुगंध दरवळत होता, जो कोणत्याही ट्रेकरला घराबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करतो. नेहमीप्रमाणे समीरने चर्चेची ठिणगी टाकली. मित्रांनो, या पावसाळ्यात आपण अजून एकही मोठा ट्रेक केला नाहीये. यावेळी काहीतरी वेगळं करूया का? वेगळं म्हणजे काय? लोणावळा खंडाळा नको रे बाबा. तिथे ट्रेकर्सपेक्षा पर्यटकांची गर्दी जास्त असते. राहुल आपल्या बॅगेतून खाऊ काढत म्हणाला. तितक्यात सुमितने आपला मोबाईल बाहेर काढला. मी काल एका जुन्या ट्रेकिंग ग्रुपच्या ब्लॉगवर काळभैरव दुर्गबद्दल वाचलं. हा किल्ला सह्याद्रीच्या अगदी दुर्गम भागात आहे. तिथे जायला घनदाट जंगल पार करावं लागतं आणि रात्रीच्या मुक्कामासाठी तिथे एक जुना वाडासुद्धा आहे. म्हणतात की हा किल्ला अजूनही अनवट आहे. आमचा हरहुन्नरी मित्र नील, जो गाडी दुरुस्त करण्यापासून ते उत्तम बिर्याणी बनवण्यापर्यंत सर्वच कामात पटाईत होता, त्याचे डोळे चमकले. दुर्गम? मग तर नक्कीच जायला हवं. मी माझ्या ओळखीच्या एका मामांना फोन करतो. त्यांच्याकडून गडाच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता समजावून घेता येईल. आणि जेवणाचं सामान पण मी आणतो. आपण गडावरच चुलीवर स्वयंपाक करू. केवळ केदार थोडा शांत होता. त्याने खिडकीबाहेर बघत विचारलं, काळभैरव दुर्ग? त्याचं नाव थोडं भीतीदायक नाही वाटत? आणि आज शनिवार आहे, उद्या अमावस्या लागेल. अशा वेळी तिथे जाणं योग्य आहे का? अरे केदार, तू नेहमीच असा विचार करतोस. आम्ही आहोत ना सोबत. समीरने त्याला हसत हसत चिडवलं. शेवटी सर्वांचं एकमत झालं. नीलने तत्परतेने सामानाची लिस्ट बनवली. टॉर्च, रेनकोट, दोरखंड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या बेतासाठी लागणारे कच्चे चिकन आणि मसाले. नीलच्या या हुशार स्वभावामुळेच आमचे सर्व प्लॅन अगदी यशस्वी व्हायचे. आम्ही सुमितच्या जुन्या पण दणकट सुमो गाडीतून निघालो. पावसाचा जोर आता प्रचंड वाढला होता. शहराचे दिवे मागे पडले आणि आम्ही कोकणाकडे जाणाऱ्या घाटात शिरलो. आजूबाजूला काळोखानी फक्त पावसाचा आवाज होता. रात्रीचे 10 वाजले असतील. घाटाच्या एका वळणावर अचानक गाडीच्या इंजिनमधून एक विचित्र आवाज आला आणि थोड्याच वेळात बोनेटमधून पांढरा धूर निघू लागला. सुमितने एक तातडीने गाडी बाजूला घेतली. काय झालं? आता या अंधारात आणि पावसात काय करायचं? श्लोक घाबरून ओरडला. शांत राहा, मी बघतो, नील आत्मविश्वासाने म्हणाला. त्याने टॉर्च घेतला आणि पावसाची पर्वा न करता बोनेट उघडलं. आम्ही सर्वजण छत्री धरून त्याच्या भोवती उभे होतो. नीलने इंजिनमधील काही वायर्स आणि पाईप्सची तपासणी केली. त्याची हुशार वृत्ती इथे पुन्हा एकदा कामाला आली. त्याने गाडीतले जास्तीचे पाणी रेडिएटरमध्ये ओतले आणि एका वायरला तात्पुरती टेप लावून जोडले. तात्पुरती दुरुस्ती झाली आहे, पण आपल्याला जपून जावं लागेल, नील म्हणाला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो. पण आता गाडीच्या आतलं वातावरण बदललं होतं. मगाची चाललेली गाणी आणि हसणं खेदळणं थांबलं होतं. गाडी सुरू झाली खरी, पण इंजिनचा आवाज आता आधीसारखा नव्हता. तो आवाज एखाद्या खोल दरीतून येणाऱ्या विव्हळण्यासारखा वाटत होता. बाहेरचा पाऊस आणि धुक्यामुळे पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. त्याचवेळी केदारला काहीतरी वेगळं जाणवलं. मित्रांनो, गाडीत अचानक एवढी थंडी का वाढली? आणि एक विचित्र वास येतोय, जणू काहीतरी जळत असावं किंवा सडत असावं. आम्ही सर्वांनी नाकं मुरडली. वास खरंच उग्र होता आणि सर्वात विचित्र म्हणजे गाडीच्या मागील काचेवर कोणाचे तरी ओल्या हाताचे ठसे उमटले होते. जणू बाहेरून कोणीतरी गाडीला पकडून लोंबकाळत होतं. पण बाहेर तर फक्त अथांग काळोख आणि पाऊस होता. तिथूनच खऱ्या अर्थाने वातावरणात एक अनामिक जडत्व जाणवू लागलं होतं.
ही केवळ एका सहलीची सुरुवात नव्हती, तर एका अकल्पनीय आणि भयानक अनुभवाची सुरुवात होती, जिथे आमचा सामना अशा काही गोष्टींशी होणार होता, ज्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आम्ही काळभैरव दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या त्या छोट्याशा गावात पोहोचलो. तेव्हा रात्रीचे 11:15 वाजले होते. पावसाचा जोर इतका वाढला होता की गाडीचा वायपर पूर्ण वेगाने चालवूनही समोरचं काहीच दिसत नव्हतं. गाडी थांबली आणि इंजिन शांत झालं. पण आमच्या काळजातली धडधड मात्र वाढली होती. चला पोरांनो, बॅगा घ्या आणि बाहेर पडा. आपल्याला रात्रीच चढाई सुरू करायची आहे. सुमितने धीर देण्याचा प्रयत्न केला. पण गाडीच्या काचेवरचे ते ओल्या हाताचे ठसे बघून कोणाचीही बाहेर पडायची हिंमत होत नव्हती. आमचा धाडसी मित्र नील मात्र शांत होता. त्याने आधीच बॅगेतून एक मोठा प्लॅस्टिकचा कागद काढला होता. अरे घाबरता काय? पाऊस आहे म्हणून कोणीतरी गाडीला टेकलं असेल. नील आहे ना इथे, टेन्शन घेऊ नका. त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत आम्हाला धीर दिला. आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो. गावात सगळीकडे स्मशान शांतता होती. एका घराच्या ओसरीवर आम्हाला 2 तरुण मुले बसलेली दिसली. सुमितने त्यांच्याशी संवाद साधला. अरे पोरांनो, आम्हाला वर वाड्यापर्यंत जायचंय. रस्ता दाखवणार का? 400 रुपये देईन. ती मुले आधी एकमेकांकडे बघून घाबरली, पण पैशांच्या आमिषाने त्यांनी होकार दिला. हां येतो साहेब, पण वाड्याच्या दरवाजापर्यंतच नेऊ. तिथून पुढे तुम्ही तुमचं बघा. आमची चढाई सुरू झाली. रस्ता निसरडा होता आणि पावसामुळे चिखल झाला होता. नीलने सर्वात पुढे राहून टॉर्चच्या प्रकाशात वाट शोधायला सुरुवात केली. तो मध्येच थांबून खडकांवर ग्रीप कशी घ्यायची हे आम्हाला सांगत होता. खरंच अशा ट्रेकमध्ये नीलसारखा मित्र सोबत असणं म्हणजे एक वरदानच असतं. अचानक केदारला पुन्हा काहीतरी जाणवलं. थांबा, तो ओरडला. आम्ही सगळे थांबलो. काय झालं रे? नीलने विचारलं. मागे बघा, मगापासून कोणीतरी आपल्यासोबत चालतंय. आपल्या पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त अजून एका पावलांचा आवाज येतोय. केदारचा आवाज थरथरत होता. आम्ही मागे टॉर्च मारला, पण तिथे फक्त पावसाचे थेंब आणि दाट धुके होते. पण वाटाड्या मुलांच्या चेहऱ्यावर रंग उडाला होता. त्यांनी वेगाने चालायला सुरुवात केली. आम्ही गडाच्या साधारण 70% उंचीवर पोहोचलो असू. तिथे एक जुनं वडाचं झाड होतं. तिथून पुढे गेल्यावर वाटाड्या मुलांनी अचानक हात जोडले. साहेब, आता इथून पुढे आम्ही येणार नाही. पुढची वाट सरळ आहे. वाडा समोरच दिसेल. अरे पण अजून पूर्ण रस्ता बाकी आहे ना? सुमितने विचारलं. नाही साहेब, इथून पुढे आम्हाला येता नाही येणार. इथून पुढे त्यांचं राज्य सुरू होतं. आम्हाला आमचा जीव प्यारा आहे. असं म्हणून ती मुलं 400 रुपये घेऊन पाऊस आणि अंधारात गायब झाली. आता आम्ही 5 मित्र आणि सह्याद्रीचा तो अकराळ विक्राळ गड. आम्ही कसेबसे गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. नीलने बॅगेतून जेवणाची पिशवी बाहेर काढली, जी त्याने गाडीमध्ये व्यवस्थित ठेवली होती. अरे, हे काय? पिशवीला रक्त कसं लागले? नील चकित होऊन ओरडला. आम्ही बघितलं तर त्या पिशवीत कच्चं चिकन होतं. ती फाटली होती आणि त्यातून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते. नीलने पिशवी नीट तपासली. मी तर हे नीट पॅक केलं होतं. मग हे असं कसं झालं? तितक्यात आमच्या 5ही जणांच्या हातातले टॉर्च एकाच वेळी लुकलुकले आणि पूर्णपणे बंद पडले. बॅटरी नवीन होती. सेलसुद्धा फुल होते. तरीही हा तांत्रिक बिघाड एकाच वेळी कसा झाला? अंधारात आम्हाला फक्त एकमेकांचे श्वास ऐकू येत होते. त्या क्षणी मात्र मला जाणवलं की ही केवळ एक सहल नव्हती. हा प्रवास आता एका अशा वळणावर आला होता, जिथून परत जाण्याचा रस्ता बंद झाला होता. अरे हे काय झालं? एकाच वेळी सगळ्यांचे टॉर्च कसे काय बंद पडू शकतात? श्लोकचा आवाज भीतीने कापत होता. तो वारंवार आपल्या टॉर्चचं बटन दाबत होता, पण आतून कसलीही हालचाल होत नव्हती. आमचा मित्र नील, जो संकटकाळी डगमगण्याऐवजी डोकं चालवण्यात कमालीचा पटाईत होता, त्याने लगेच आपल्या खिशातून एक लायटर काढला. पावसापासून वाचवत त्याने लायटरची छोटीशी ज्योत पेटवली. त्या मिनमिनत्या प्रकाशात आम्हाला समोरील महादरवाजाचं ते अकराळ विक्राळ रूप दिसलं. दरवाजाच्या लाकडाला पडलेल्या भेगांमधून जणू कोणीतरी आपल्याला आत येण्यासाठी खुणावत होतं. नील, तू मगाशी काहीतरी रक्ताबद्दल म्हणत होतास ना? सुमितने विचारलं. नीलने लायटर त्या पिशवीजवळ नेला, ज्या पिशवीत आम्ही कच्चं मांस ठेवलं होतं.
ती पिशवी एखाद्या जंगली श्वापदाने ओरबाडावी तशी फाटली होती. आश्चर्य म्हणजे ती पिशवी नीलच्या बॅगेत सुरक्षित होती. मग बाहेरून कोणीही हात न लावता ती आतून कशी फाटली? आणि ते रक्त, ते ताजं आणि लालभडक होतं. जणू काही क्षणांपूर्वीच तिथे काहीतरी घडलं होतं. हे सगळं काहीतरी वेगळं घडतंय मित्रांनो. हा विलक्षण अनुभव आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय. हे आत्ताच कळणार नाही, कबीर पुटपुटला. आम्ही कसेबसे त्या महाद्वारातून आत शिरलो आणि गडावरील जुन्या वाड्यापाशी पोहोचलो. हा वाडा म्हणजे दगड आणि मातीचं एक प्रचंड बांधकाम होतं. काळोखामुळे त्याचे कोपरे अधिकच गडद दिसत होते. आम्ही वाड्याच्या मधल्या चौकात आलो आणि तिथे नीलने आपल्या कौशल्याचा वापर करून वाळलेले काही लाकूड शोधले. लायटर आणि थोड्या कष्टाने त्याने तिथे शेकोटी पेटवली. शेकोटीच्या उजेडात आमचे चेहरे थोडे उजळले, पण मनातील भीती कायम होती. चला, आता हे चिकन धुवून आपण जेवण बनवूया. पोटात भूक लागली आहे. नीलने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याने पिशवीतून मांस बाहेर काढलं तेव्हा तो स्वतःच थबकला. काय झालं रे? मी विचारलं. अरे, हे बघ, या मांसामध्ये दातांच्या खुणा दिसतायत. मानवी नाही, तर एखाद्या विचित्र प्राण्याने हे अर्धवट तोडल्यासारखं वाटतंय. नीलचा चेहरा पांढरा पडला होता. आम्ही सर्वजण एकमेकांकडे बघू लागलो. वाड्याच्या बाहेर तोच काळा कुत्रा पुन्हा एकदा दिसला. तो शांतपणे पावसात भिजत आम्हाला बघत होता. आम्ही त्याला ते उरलेलं मांस देण्याचा प्रयत्न केला, पण तो कुत्रा भुंकण्याऐवजी रडल्यासारखा आवाज काढू लागला आणि अंधारात नाहीसा झाला. नीलने ते रक्ताळलेले आणि दातांच्या खुणा असलेले चिकन पाहून आपला निर्णय बदलला. मित्रांनो, हे चिकन आता शिजवणं किंवा खाणं अजिबात सुरक्षित नाहीये. हे जे काही आहे ते आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे, तो गंभीरपणे म्हणाला. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि मुकाट्याने संमती दर्शवली. तो प्रकार पाहून आमची अन्नावरची वासनाच उडाली होती, पण पोटात भुकेचा डोंब उडाला होता. अशावेळी आमची तयारी कामाला आली. आम्ही सर्वांनी आपल्या बॅगांमधून आणलेले स्नॅक्स बाहेर काढले. समीरने बटाटा चिप्सची पाकिटं काढली. राहुलने सोबत आणलेले चिरमुरे आणि शेंगदाणे एका प्लास्टिकच्या कागदावर ओतले. नीलने त्याच्या बॅगेतून खास गुळाची चिक्की आणली होती. त्या जुन्या अंधाऱ्या वाड्याच्या कोपऱ्यात शेकोटीच्या मिनमिनत्या उजेडात आम्ही ते कोरडं अन्न खाऊन आपली भूक भागवली. चिप्सचा तो कुरकुरीत आवाज त्या शांत वाड्यात खूप मोठा वाटत होता. बाहेर पावसाचा आवाज आणि वाड्याच्या भिंतींवर पडणाऱ्या आमच्याच सावल्या आम्हाला दडपून टाकत होत्या. बरं झालं आपण हे सोबत आणलं होतं, नाहीतर आज उपाशीच झोपावं लागलं असतं, श्लोक चिक्कीचा तुकडा मोडत म्हणाला. पण त्याचे डोळे अजूनही त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवलेल्या चिकनच्या पिशवीकडे होते. अल्पोपहार संपल्यावर आम्ही थोडे शांत बसलो. तोच कबीर जो मगाशी चिप्स खात होता त्याने अचानक खाणं थांबवलं. त्याचे डोळे आता वाड्याच्या छताकडे खेळले होते. तिथे लाकडी वासे आता सडलेल्या अवस्थेत होते. तुम्हाला ऐकू येते? कबीरने अतिशय हळू आवाजात विचारलं. काय? सुमितने विचारलं. आम्हाला फक्त पावसाचा टपटप आवाज आणि वाऱ्याची सुसाट शिट्टी ऐकू येत होती. कोणीतरी चालतंय वरच्या मजल्यावर, आणि ते अनवाणी पायांनी चालत नाहीयेत. जणू काहीतरी जड ओढत नेल्याचा आवाज येतोय, कबीर पुटपुटला. आम्ही सर्वजण कान देऊन ऐकू लागलो आणि खरोखरच छताच्या लाकडी फळ्यांमधून कर्र कर्र असा आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी एखादं मोठं लोखंडी साखळदंड किंवा जड वस्तू जमिनीवरून ओढत नेत होतं. नीलने लगेच आपला लायटर पेटवला, पण त्या प्रकाशाची मर्यादा फक्त आमच्या भोवतालच्या 2-3 फुटांपर्यंतच होती. वरचा मजला पूर्णपणे अंधारात बुडालेला होता. कबीर, तू खाली बघ, समीर ओरडला. कबीरने खाली पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक विचित्र हसू होतं. त्याने आपल्या हातातील उरलेली चिक्की खाली टाकली आणि चिखलात मिसळलेल्या त्या रक्ताकडे बघत म्हणाला, त्यांना तुमची चिक्की नकोय, त्यांना तेच हवंय जे तुम्ही बाजूला ठेवलंत. त्याच्या या वाक्याने आमच्या काळजाचा ठोका चुकला. कबीरच्या बोलण्यातही ती स्पष्टता आणि त्याच्या डोळ्यातील ती निर्जीवता पाहून आम्हाला समजलं की आमच्यासोबत या वाड्यात अजून कोणीतरी आहे, जे अदृश्य असूनही अत्यंत जवळ आहे. वरच्या मजल्यावरून येणारा तो कर्र कर्र आवाज आता आमच्या डोक्याच्या अगदी वर येऊन थांबला होता. जणू काहीतरी अवाढव्य वस्तू वरच्या लाकडी फळ्यांवरून ओढली जात होती.
वाड्याचे ते जुने खांब त्या ओझ्याने थरथरत असल्याचा भास होत होता. नील, काहीतरी कर यार, हा आवाज सहन होत नाहीये, श्लोक आपले कान घट्ट दाबून म्हणाला. नीलने आपल्या बॅगेतून एक छोटी मेणबत्ती काढली आणि ती शेकोटीच्या उजेडामध्ये पेटवली. तो कमालीचा चतुर आणि कल्पक होता. त्याने मेणबत्ती एका रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अशा प्रकारे बसवली की वाऱ्याने ती विझणार नाही. कोणीही आपली जागा सोडू नका. आपण सगळे एकत्र राहिलो तर सुरक्षित आहोत, नील ठामपणे म्हणाला. तितक्यात कबीर उठून उभा राहिला. त्याचे लक्ष अजूनही वरच्या मजल्याकडेच होते. तुम्हाला वाटतंय की आपण सुरक्षित आहोत? तो बघा. त्याने वरच्या छताकडे बोट दाखवलं. आम्ही वर पाहिलं आणि आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. छताच्या त्या सडलेल्या लाकडी फळ्यांमधून काहीतरी लाल रंगाचं खाली ठिपकत होतं. ते पावसाचं पाणी नव्हतं. नीलने आपली मेणबत्ती वर केली. त्या प्रकाशात दिसलं की ते रक्त होतं, अगदी ताजं आणि लाल भडक रक्त. हे कसं शक्य आहे? वर तर कोणीच नाहीये, समीर ओरडला. कबीर आता जोरजोरात हसायला लागला होता. त्याचे हसणे भयानक आणि भेसूर होते, जणू गळा चिरलेल्या माणसाचा आवाज असावा. तो अचानक शांत झाला आणि एका जुन्या माणसासारखा वागू लागला. 1990 सालची ती रात्र, अशीच अमावस्या होती. 7 लोक या वाड्यात आश्रयाला आले होते. त्यांनीही अशाच चुका केल्या होत्या. हा गड रक्ताचा भुकेला आहे. काळभैरवचा हा कोप आहे. कबीरचा आवाज आता खोल आणि थरकाप उडवणारा होता. कबीर, शुद्धीवर ये. नीलने त्याला जोरात हलवलं, पण कबीरचे शरीर दगडासारखे जड झाले होते. नीलने आपली बहुगुणी वृत्ती दाखवत बॅगेतून थोडा कापूर काढला आणि तो शेकोटीत टाकला. कापराचा तीव्र सुगंध सगळीकडे दरवळू लागला. त्या धुरामुळे कबीर थोडा डगमगला. अचानक वाड्याच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक सावली वेगाने आमच्या समोरून गेली. ती मानवी आकृती नव्हती. ती खूपच उंच आणि वाकलेली होती. त्या सावलीचा स्पर्श होताच आम्हाला बर्फासारखी थंडी जाणवली. आम्ही बाजूला ठेवलेलं ते कच्चं चिकन आता तिथून गायब झालं होतं. फक्त रक्ताचे काही डाग त्या दगडांवर उमटले होते. त्यांनी त्यांचं जेवण घेतलंय. आता त्यांची नजर आपल्यावर आहे. कबीर जमिनीवर बसून पुटपुटत होता. त्या भीषण सावलीचा वावर आणि ते गायब झालेलं मांस पाहून आमच्या अंगावर सरसरून काटा आला. आतापर्यंत आम्ही धैर्याने उभे होतो, पण आता आमचं मानसिक संतुलन डळमळीत होऊ लागलं होतं. ते ते काय होतं? श्लोकचा आवाज आता रडवेला झाला होता. नीलने आपली मेणबत्ती त्या कोपऱ्याकडे नेली जिथे आम्ही चिकनची पिशवी ठेवली होती. तिथे आता फक्त रक्ताचा एक ओघळ उरला होता. पिशवी, मांस आणि ते खाणारे काहीतरी, सगळं काही एका क्षणात अदृश्य झालं होतं. मित्रांनो, आता इथे थांबणं धोक्याचं आहे. पाऊस असो वा नसो, आपण इथून आत्ताच बाहेर पडायला हवं, समीर ओरडला. आमचा हा थरारक प्रवास आता एका जीवघेण्या वळणावर आला होता. आम्ही विचार न करता आमचं उरलेलं स्नॅक्सचं सामान आणि बॅगा उचलल्या आणि वाड्याच्या त्या अकराळ विक्राळ मुख्य दरवाजाकडे धाव घेतली. आम्ही महादरवाजापाशी आलो. काही तासांपूर्वीच याच दरवाजामधून आम्ही आत आलो होतो. तेव्हा तो अगदी सहज उघडला होता, पण आता दृश्य काही वेगळंच होतं. ढकला, जोरात ढकला, सुमित ओरडला. आम्ही चौघांनी मिळून त्या जड लाकडी दरवाजावर जोर लावला, पण तो दरवाजा टसका मस झाला नाही. जणू काही तो दरवाजा आता लाकडाचा नसून त्या डोंगराच्या कातळाचाच एक भाग झाला होता. नीलने दरवाजाच्या भेगांमध्ये काही अडकले का ते पाहण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरून कोणीतरी तो दरवाजा घट्ट धरून ठेवल्यासारखा वाटत होता. बाहेरून कडी लावली असणं शक्यच नाही. बाहेर तर कोणीच नाहीये. श्लोक दरवाजावर धडका मारत ओरडत म्हणाला. थांबा, शांत व्हा. कबीरचा तोच खोल आवाज पुन्हा एकदा आमच्या कानावर पडला. आम्ही मागे वळून पाहिलं. कबीर अजूनही वाड्याच्या त्या काळोखी चौकात शांतपणे उभा होता. त्याच्या हातात आता चिक्कीचा एक छोटा तुकडा होता, जो तो जमिनीवर हळूहळू क्रश करत होता. हा दरवाजा तुमच्या ताकदीने उघडणार नाहीये. काळभैरव जोपर्यंत ठरवत नाही, तोपर्यंत इथून एक मुंगीही बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांना तुमचं जेवण दिलंत, पण त्यांची भूक अजून मिटलेली नाहीये. कबीरच्या चेहऱ्यावर एक अमानवीय हास्य होते. आम्ही आता त्या वाड्यात कैद झालो होतो. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता आणि आत त्या अदृश्य शक्तींचा वेढा. नीलने पुन्हा एकदा आपल्या बॅगेतून काही कापूर आणि अगरबत्ती काढली. आपल्याला सकाळपर्यंत इथेच थांबावं लागणार आहे.
घाबरून फक्त आपली शक्ती खर्च होईल. समीर, श्लोक, बॅगेतली उरलेली चिक्की आणि पाणी बाहेर काढा. आपल्याला मानसिकरित्या खंबीर राहावं लागेल. नीलने पुन्हा एकदा आम्हा सर्वांना सावरलं. आम्ही पुन्हा त्या शेकोटीच्या जागी आलो. तिथले कोळसे आता विझत आले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे आम्ही मगाशी स्नॅक्स खाल्ले होते तिथे चिरमुऱ्यांचा एक ढीग आपोआप जमिनीवर पडला होता. जणू कोणीतरी आम्हाला खाण्यासाठी ते तिथे मांडून ठेवले होते. पण त्या चिरमुऱ्यांकडे बघण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती, कारण वरच्या मजल्यावरून आता पुन्हा एकदा तो कर्र कर्र आवाज सुरू झाला होता. आणि यावेळी त्या आवाजासोबतच कोणीतरी पाय ओढत जिन्यावरून खाली येत असल्याचा भास होऊ लागला होता. पायथ्याला गेलेली ती मुले का घाबरली होती याचा उलगडा आता आम्हाला होऊ लागला होता. काळभैरव दुर्ग हा केवळ दगडांचा डोंगर नव्हता, तर ते एक जिवंत आणि क्रूर जाळे होते, ज्यात आम्ही अडकलो होतो. वाड्याचा मुख्य दरवाजा जणू कातळाचाच भाग झाला होता. हे मानवी शक्तीने उघडणं अशक्य आहे, सुमित कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. नील, जो अशा कठीण प्रसंगी अत्यंत कुशल आणि डोकं शांत ठेवणारा होता, त्याने आपली बॅग पुन्हा एकदा उघडली. त्याने त्यातून मीठ, कापूर आणि सुती दोर काढला. नील केवळ जेवण बनवण्यातच नाही, तर अशा जुन्या वास्तूंच्या रचनेतही जाणकार होता. मित्रांनो, जर हा दरवाजा बाहेरून कोणी पकडून ठेवला असेल, तर आपण लिव्हरचा वापर करून दबाव टाकू शकतो. पण जर हे काही वेगळंच असेल, तर आपल्याला सुरक्षित वर्तुळ तयार करावं लागेल, नीलने एका ठाम आवाजात सांगितले. त्याने दरवाजाच्या चौकटीपाशी मिठाची एक रेघ ओढली आणि तिथे कापूर पेटवला. कापराच्या प्रखर वासामुळे वाड्यातील तो कुबट आणि सडलेला वास थोडा कमी झाला. त्याच्या या प्रभावी आणि समयसूचक कृतीमुळे आम्हाला थोडा धीर मिळाला. आम्ही दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करत असतानाच तो कर्र कर आवाज थांबला. आता पावलांचा स्पष्ट आवाज येत होता. जणू एखादा अवाढव्य देह ओंगळवाण्या पद्धतीने जिन्यावरून खाली उतरत होता. कबीर पुन्हा एकदा जमिनीवर बसला होता. त्याने डोळे मिटले होते आणि त्याचे शरीर लयीमध्ये डोलत होते. ते येत आहेत. 1, 2, 3. एकूण 7 जण आहेत. त्यांनी त्यांचे जेवण संपवले. आता त्यांना मनोरंजनाची गरज आहे, कबीरने एक क्रूर हास्य करत सांगितले. कबीर, गप्प बस, श्लोक ओरडला. पण कबीरने अचानक आपले डोळे उघडले. त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले होते. तो श्लोककडे बघून म्हणाला, श्लोक, तुझ्या डाव्या खांद्यावर जो हात आहे तो सुमितचा नाहीये, नीट बघ. श्लोकने दचकून डाव्या बाजूला पाहिले. तिथे सुमित उभा होता, पण त्याचा हात श्लोकच्या खांद्यावर नव्हता. तरीही श्लोकला तिथे कोणीतरी पकडल्याचा भास होत होता. त्या ठिकाणी श्लोकच्या टी शर्टवर 5 बोटांचे काळे ठसे उमटले होते. भीतीच्या भरात आमची नजर पुन्हा एकदा जमिनीवर पडलेल्या चिरमुऱ्यांच्या ढिगाकडे गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते चिरमुरे आता रक्ताने माखले होते. जणू कोणीतरी त्या अदृश्य जगात बसून आमच्यावर हसत होते. नील, आपण इथून बाहेर पडू शकणार नाही का? मी हताश होऊन विचारलं. नीलने माझ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा आता गंभीर झाला होता. एक मार्ग आहे. या वाड्याच्या पाठीमागे एक छोटी खिडकी आहे, जी थेट दरीच्या बाजूला उघडते. जर आपण तिथून दोराच्या सहाय्याने खाली उतरलो तर कदाचित आपण सुटू शकतो, पण तो रस्ता अत्यंत धोकादायक आहे. आम्ही तो निर्णय घेणार इतक्यात वाड्याच्या मधल्या चौकातून एक जोराचा वारा आला. शेकोटीचे निखारे हवेत उडू लागले आणि त्या प्रकाशात आम्हाला दिसलं की वाड्याच्या जिन्यापाशी 7 सावल्या रांगेत उभ्या होत्या. त्या सावल्यांचे चेहरे नव्हते, फक्त काळोख होता. सगळेजण खिडकीकडे पळा, नील जोरात ओरडला. आम्ही खिडकीच्या दिशेने धावलो. वाडा आता एखाद्या भुताटकीच्या जहाजासारखा हेलकावे खात होता. नीलने आपला दोर खिडकीच्या एका जुन्या लाकडी वाशाला बांधला. तो दोरही किती मजबूत असेल याची खात्री नव्हती, पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. खिडकीतून बाहेर पाहिलं तर खाली अथांग दरी आणि धोक्याचं साम्राज्य होतं. पाऊस अजूनही कोसळतच होता. पहिलं कोण जाणार? सुमितने विचारलं. कबीर खिडकीपाशी आला आणि त्याने दरीकडे बघून एक विचित्र आरोळी ठोकली. कोणीच जाणार नाही. आजचा मुक्काम काळभैरवाच्या दरबारातच आहे. अचानक कबीरने खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुमित आणि राहुलने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली.
त्या झटापटीमध्ये नीलने बांधलेला तो दोर अचानक सुटू लागला. खिडकीबाहेर अथांग दरी होती आणि आत मृत्यूचे तांडव. नीलचा तो दोर सुटू लागला होता, पण त्याने शेवटच्या क्षणी आपल्या विलक्षण चपळाईने खिडकीच्या कडीला एक जबरदस्त गाठ मारली. कबीरला सुमित आणि राहुलने खेचून मागे घेतले. पण कबीर अजूनही त्या अमानवीय ताकदीच्या प्रभावाखाली होता. सगळे भिंतीला पाठ लावून उभे राहा, नीलने ओरडून सांगितले. वाड्याच्या त्या 7 सावल्या आता आमच्या अगदी जवळ आल्या होत्या. त्यांच्या वावरामुळे वातावरणातला थंडावा इतका वाढला होता की आमचे दात थडथड वाजू लागले होते. नीलने आपल्या बॅगेतून उरलेला सगळा कापूर आणि मेणबत्त्या बाहेर काढल्या. त्याने एक वर्तुळ तयार केले आणि त्यामध्ये आम्हा सर्वांना उभं केलं. अचानक त्या 7 सावल्यांपैकी एक सावली पुढे सरकली. तिचा हात लांब झाला आणि तो थेट श्लोकच्या गळ्याच्या दिशेने झेपावला. श्लोक भीतीने ओरडला, पण त्याच क्षणी वाड्याच्या महाद्वारावर एक जोराचा आघात झाला. एखाद्या वज्रासारखा तो आवाज घुमला आणि तो अभेद्य असलेला दरवाजा स्वतःहून उघडला गेला. दरवाजा उघडताच बाहेरून एक काळा प्रकाश आत आल्यासारखं वाटलं. तो प्रकाश दुसरा तिसरा कोणी नसून तो काळा कुत्रा होता. पण आता त्याचं रूप वेगळं होतं. त्याचे डोळे अंगारासारखे चमकत होते. तो वाड्याच्या मध्यभागी येऊन थांबला आणि त्या 7 सावल्यांकडे बघून एक भीषण आरोळी ठोकली. आश्चर्य म्हणजे त्या 7 सावल्या मागे हटल्या. जणू त्या कुत्र्यामध्ये अशी काही शक्ती होती जी या गडाच्या अदृश्य जगावर नियंत्रण मिळवू शकत होती. कुत्र्याने आम्हाला बाहेर पडण्याचा इशारा केल्यासारखी मान हलवली. चला, हीच संधी आहे, नीलने आम्हाला सावरलं. आम्ही कबीरला खांद्यावर धरून त्या वाड्यातून बाहेर पळालो. पाऊस आता ओसरला होता, पण धोक्याचं साम्राज्य गडद होतं. तो कुत्रा आमच्या पुढे पुढे धावत होता. निसरड्या वाटेवर जिथे जिथे आम्ही घसरू शकत होतो तिथे तो थांबून आम्हाला मार्ग दाखवत होता. पायथ्याशी पोचलो तेव्हा पूर्व दिशा उजळू लागली होती. गावातील त्या जुन्या देवळापाशी पोचताच तो कुत्रा अचानक धोक्यामध्ये नाहीसा झाला. आम्ही सर्वजण थबकलो. ओले चिंब आणि मनातून पूर्णपणे आम्ही कोलमडलो होतो. आम्ही गावातील त्या जुन्या काळभैरव मंदिराच्या ओसरीवर कबीरला घेऊन बसलो. पहाटेचा गार वारा सुटला होता, पण कबीरच्या कपाळावरचे घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. तो अत्यंत अस्वस्थ आणि शांत होता. त्याचे डोळे शून्यात हरवले होते. जणू त्याचे शरीर तिथे असले तरी मन अजूनही गडावरील त्या काळोख्या वाड्यातच अडकले होते. अधूनमधून त्याच्या अंगावर काटा येत होता आणि तो विचित्रपणे थरथरत होता. कबीर, अरे पाणी पिणार का? समीरने विचारलं. पण कबीर काहीच बोलला नाही. तितक्यात मंदिराचे मुख्य पुजारी तिथे आले. त्यांची नजर कबीरवर पडताच ते क्षणभर थबकले. त्यांनी आमच्याकडे पाहून विचारलं, गडावर मुक्काम होता का तुमचा? आम्ही सर्वांनी नुसतीच मान डोलावली. पुजाऱ्यांनी कबीरच्या जवळ जाऊन त्याचे निरीक्षण केले. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य उमजलं होतं. त्यांनी मंदिरातून एका पितळी पात्रामध्ये काळभैरवाच्या मूर्तीसमोरचं पवित्र भस्म आणलं. पुजाऱ्यांनी कबीरच्या डोक्यावर हात ठेवला. काही मंत्र पुटपुटत त्याच्या कपाळावर त्या भस्माचा एक टिळा लावला. जसं ते भस्म कबीरच्या कपाळाला लागलं तसं त्याच्या शरीराला एक जोराचा झटका बसला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातील ती अमानवीय जडता हळूहळू कमी होऊ लागली. पुजारी आमच्याकडे वळून शांत आवाजात म्हणाले, काळजी करू नका मुलांनो. रात्रीचं सावट खूप गडद होतं. त्याचाच हा परिणाम आहे. हे भस्म त्याला संरक्षण देईल. थोड्या वेळाने तो पूर्णपणे पूर्ववत होईल. फक्त त्याला आता मानसिक विश्रांतीची गरज आहे. पुजाऱ्यांच्या त्या शब्दांनी आणि कपाळावरच्या त्या भस्माने जणू जादू केली. कबीरने डोळे मिटले आणि तो शांतपणे मंदिराच्या खांबाला टेकून बसला. सुमितने विचारलं, महाराज, तिथे नक्की काय घडलं होतं? त्या 7 सावल्या, ते काय होतं? पुजाऱ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. 1980च्या दरम्यान 7 तरुण ट्रेकर्सची एक टोळी अमावस्येच्या रात्री त्या वाड्यात मुक्कामाला होती. रात्रीच्या वेळी स्वयंपाक करत असताना तिथे एक भीषण अपघात झाला होता आणि त्या 7 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आत्मे तिथेच अडकलेले आहेत. त्यांना फक्त एकच हवं असतं, कोणीतरी त्यांच्यासारखंच तिथेच अडकून राहावं. आम्ही पुन्हा गाडीपाशी आलो. नीलने गाडी तपासली. यावेळी ती पहिल्याच फटक्यात सुरू झाली होती. इंजिनचा तो विव्हळणारा आवाज आता थांबला होता. आम्ही पुण्याकडे परतताना
कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकाच्या नजरेसमोर तो वाडा, तो रक्ताळलेला चिरमुऱ्यांचा ढीग आणि तो रक्षक कुत्रा येत होता. ही केवळ एक ट्रिप नव्हती, तर आमच्या आयुष्यातील असा एक विलक्षण अनुभव होता, ज्याने आम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. पुण्यात पोचल्यावर आम्ही पुन्हा एकदा त्या कट्ट्यावर जमलो. नीलने बॅगेतून उरलेली चिक्की काढली आणि आमच्यासमोर ठेवली. मित्रांनो, आयुष्य खूप अनमोल आहे. आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो, पण काही शक्ती अशा असतात ज्यांच्यासमोर आपलं ज्ञान फिकं पडतं. नील हळू आवाजात म्हणाला. कबीरने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अजूनही ती भीती होती, पण आता एक प्रकारची कृतज्ञताही होती. तो अविस्मरणीय अनुभव आमच्या मनात कायमचा कोरला गेलेला आहे.